एक फूट अंतरावर दीड फूट अंतरावर 8 mm गज आडवा आणि अशा जाळीसाठी 6 mm राड. भाईजी गुत्तेदार राठी नागपूर हिमायतनगरच्या सगळ्या मोठ्या लिडरांचा आवडता गुत्तेदार. हिमायतनगरमध्ये कोट्यावधीच्या नाली कामाचा भांडाफोड. निकृष्ट बांधकामावर वामनराव पाटील वडगावकरांचा संताप. दर्जेदार काम करा नाही तर काम बंद करा. हिमायतनगर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या नाली बांधकामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाची काम होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सिमेंट काँक्रीटच्या कामावर मजबूतीसाठी आवश्यक असलेले क्युरिंगचे पाणी टाकले जात नसल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नियमाप्रमाणे रस्त्याच्या सेंटर पासून दोन्ही बाजूंना समान रुंदीवर नाली बांधकाम करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात काही ठिकाणी नाली रस्त्याच्या अगदी जवळ तर काही ठिकाणी दूर बांधण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच बांधकामापूर्वी योग्य बेस न करता थेट 4 इंच थातूर काँक्रीट टाकून काम उरकण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तो 4 गज डाल रहे तुम और एक 1.5-2 फीट के ऊपर एक गज डाल रहे और जहाँ जो रोड का सेंटर से जहाँ लेने का वहाँ नहीं ले रहे तुम. हर दुकानदार के हिसाब से जैसा होना वैसा कर रहे तुम तुम्हारे हिसाब से काम. ये आपका कंडीशन है कि नहीं? बिल्कुल 12 मीटर नहीं, ये तुम्हारे मनमानी नहीं चलती है. बंद कर दो ये. हाँ बंद कर दो, निकाल दो बाहर. नालीच्या भिंतीमध्ये आवश्यक त्या प्रमाणात गज व साहित्याचा वापर न केल्यानं कामाचा दर्जा अत्यंत खालावला आहे. काही ठिकाणी अवघ्या 15 दिवसापूर्वी बांधलेल्या नालीला भगदाड पडले असून तर काही ठिकाणी नालीचे स्लॅब उल्ले जात असल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान नागरिकांच्या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी प्रत्यक्ष नाल्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायझरला दूरध्वनीवरून चांगलेच धारेवर धरत काम करायचे असेल तर दर्जेदार काम करा, अन्यथा काम तात्काळ बंद करा असा कडक इशारा दिला. तसेच या संदर्भाची तक्रार राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांच्यासह संबंधित विभागाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. या पाहणीवेळी परिसरातील नागरिक व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील कोट्यावधी रुपयांच्या या नाली बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या ठिकाणी गाडी नाही, घोडी नाही, काही नाही, ऑटोमॅटिक उघड पडलं होतं. आम्ही काल पाहिलं आणि त्यांनी 2 दिवसाचे काल त्यांनी मटेरियल आणून इथं टाकलं. असे या हिमायतनगरमध्ये कमीत कमी 50-25 जागी फुटलेले जागा आता त्याचं बी ते पडलेलं आताच बघितलं या अगोदर. ते काय कामाची पद्धत नाही, 100% चुकीचं काम करायला कॉन्ट्रॅक्टर. या कॉन्ट्रॅक्टरला कोण्या नेत्याची वचक राहिली नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोण्याच नेत्याची, आजी माझी रनिंग आमदार, रनिंग खासदार, माजी खासदार यांची वचक राहिलीच नाही रोड कॉन्ट्रॅक्टरला. हे निव्वळ माजून गेलेला माणूस आहे. आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना बोललं तर त्याच्यावर काही फरक पडत नाही. साधारण माणसाचा फोन उचलत नाही, काम करणाऱ्या कामगाराचे पैसे देत नाही. त्याची निवड लपड्याची पाहिलं हे लाभलंच कसं काही माहीत नाही. याचं आम्हाला सर्वात मोठं दुःख आहे. नांदेड किनवट महामार्गावर चालू असलेले नालीचं काम आता आम्ही पाहिलं सकाळपासून. नमस्कार, मी वामनराव पाटील वडगावकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष. आपण या नालीचं काम जवळजवळ मला वाटतं एक अर्धा किलोमीटर झालेलं आहे. तुम्ही सगळेजण बघू शकता. त्यांनी जे खाली नालीला जे बेड टाकला 100 mm चा, त्या बेडमध्ये कुठलाही गज नाही, पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, त्या बेड टाकण्यामध्ये उभे रॉड उपसून त्यांनी फक्त साईडने 4 गज वापरलेत. 4 गज वापरून असं असणार आहे ते कॉन्क्रिटिंगचं जावं यारो बांधो बारा आधा तुम्हाला आधा आम्हाला या हिशोबाने त्यांचं काम चालू आहे. आणि मला दुसरी एक, एवढं आपल्या शहराचं वाटोळं करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला जर कोणी सांभाळत असतील त्यांना एक मला विनंती करायची आहे की थोडंसं त्या गुत्तेदार आपल्यासाठी लय मोठा नाही, आपल्या गावाचं आपल्या शहराचं वाटोळं करणारा गुत्तेदाराचं जर कोणी दखल घेत असेल किंवा त्याला जर कोणी पाठपुरावा करून त्याला सपोर्ट करत असेल ते 100% चुकीचं आहे. गावात कालच इलेक्शन झालं. या इलेक्शनमध्ये नवनिर्वाचित 17 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष साहेब आलेले आहेत. त्यांनी मला वाटते आमच्या अगोदर तर त्यांनी इथं येऊन हे त्यांना तक्रार करायला पाहिजे होतं. पाहू शकता आपण इथं ऑलरेडी नालीचं बांधकाम पलीकडे किती फूट झालेलं आहे. याच्या जे नालीचं बांधकाम चालू आहे त्याच्या पलीकड 3 फूट अंतर सोडून नाही आहे जुनी.
असं असणारं या रोडच्या रुंदीकरणाचं वाटोळे केलं या कॉन्ट्रॅक्टरनं. आणि जे दुकानदार ज्या ठिकाणी टेप लावतो इथूनच नाली घ्या म्हणतो, त्याच हिशोबानं दुकानदाराच्या आणि गुत्तेदाराच्या मनानं काम चालू आहे. इथं कुठलंही इस्टिमेट नाही, इस्टिमेट कॉपी कोणाच्या हातात देत नाही आणि कोणा तुरंगणाला भीत नाही. असा असणारा त्या कॉन्ट्रॅक्टरचा नारा. मला एवढंच एकदा पुन्हा एकदा विनंती करायची नगराध्यक्ष साहेबाला आणि गावातल्या 17 नगरसेवकाला की कमीत कमी आपल्या शहराचं वाटोळं होऊ नये या विचारानं मग ते रोड रुंदीकरणामध्ये नालीचं डिस्टन्स काय पाहिजे, ते नाली कोटरो घेतली पाहिजे, त्या नालीचं सगळ्यापासून क्षेमांतर राहिलं पाहिजे. एखाद्या मोठ्याचं घर आलं, नाली रोडमध्ये आली, गरिबाचं दुकान राहिलं, त्याच्याकडे दाब आलेत. असं असणारं प्रत्येक ठिकाणी कुठं रोडच्या सेंटरहून 40 फुटावर नाली आहे, कुठं 30 फुटावर नाली आहे. आणि खरं तर या रोडला या साईडनं नाली करायचीच गरज नव्हती. पहिला मुद्दा हे सगळी नाली तयार करण्याच्या ही नाली आता त्यांनी तयार केली. या नालीच्या पलीकडे 2-3 फुटाचा गॅप ठेवून त्याच्या पलीकडे एक नाली आहे बांधकाम केलेली. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हे 2 नाल्यातलं काय काम आहे. या अगोदर त्यांनी त्या साईडला नाली केली, 100% ती नाली बुजून गेली. काल आमच्या साहेबांना कोमावर यांच्या घरापाशी गजाची गाडी आली असता त्या नालीचं बांधकाम करून जवळपास 15-20 दिवस झाले नाही. जसा ट्रक आला तसाच रिवर्समध्ये ट्रक पडला, ती नाली पडून गेली. खालच्या बेडमध्ये गज नाही, इकून तिकून त्या वरच्या बेडमध्ये गज वापरला, ते गजाची साईज 4 आणे आणि त्याच्यावरचा जो सलाब आहे त्या सलाबची साईज आहे 3 इंच. त्याच्यामध्ये 1.5 फुटावर 2 फुटावर 4 आणे गज आहे. यदा कदाचित हा शहर आहे, या शहरामध्ये अशा मोठ्या बिल्डिंग बांधकाम करत असताना किंवा करायची गरज पडली तेव्हा याने एखादी 5 बाराची 6 बाराची हायवा ITची गाडी जर आणली, खरंच ही नाली टिकल का याची दक्षता घेतली पाहिजे आपण गाववाल्यांनी. आणि माझ्या पुन्हा एकदा सांगतो गाववाल्याला विनंती आहे, याच्यात तुम्ही हात घाला आणि हे काम असं असणारं सुटसुटीत नंबर 1 स्टिमेटनुसार काम करून घ्या. ते हरामखोर कॉन्ट्रॅक्टर काही जास्त दिवस आपल्याकडे राहणार नाही. वर्ष 2 वर्षाचा सोबती आहे. याच गावात आपल्याला आपलं पूर्ण आयुष्य करायचं आहे. त्या विचारानं पूर्ण नगरसेवक व नगराध्यक्ष साहेबाला माझी विनंती आहे. मी वारंवार असं का बोलतो, आज या कामाला चालवून 1 महिना झालं. 1 महिन्यापासून मी पाहतोय या गावामधला कुठला एक नगरसेवक या कामाच्या विरोधात उठला नाही किंवा नगराध्यक्ष साहेब उठले नाही. मला याचा खूप मोठा दुःख वाटतोय. आणि खरोखर इथं कोणी PWDचा कोणी सुपरवायझर नाही, कुठला इंजिनियर नाही, कुठल्या इंजिनियरला कळत नाही. सगळे अनपढ लोक टेप घेऊन इथं साईडवर काम करायला येतं. या कॉन्ट्रॅक्टरकडे सुशिक्षित कर्मचारी एकही नाहीये, ना त्याला वाचता येते ना लिहिता येते. मी गेल्या अर्ध्या तासापासून इथं चौकशी करालो. त्या चौकशीमध्ये मला फक्त एक आढळून आला माणूस, त्याला 5 ते 6 हजार रुपये महिना आहे आणि ते या साईडवर सुपरवायझर आहे. मग असे लोक जर 5-6 हजार रुपये महिन्याचे जे गुराकी लोक जर तुम्ही इथे आणून ठेवत असाल तर कोण्या पद्धतीचं काम होईल. म्हणून मला या प्रशासनाला एक विनंती करायची आहे, याच्यावर आळा घाला, नाहीतर हे काम बंद करा.